जामखेडकरांची प्रतीक्षा संपणार. उजनीचे पाणी शहरात कधी येणार? समोर आली मोठी अपडेट. जामखेड शहरासाठी 250 कोटी रुपये खर्चून दहिगाव ते जामखेड अशी 66 किलोमीटर लांबीची महत्त्वाकांक्षी पाणी योजना राबवली जात आहे. या योजनेचे 55 किलोमीटरचे काम आता पूर्ण झाले असून उर्वरित 11 किलोमीटरचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी आणि सर्व नगरसेवक आता प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत. जामखेड नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उजनी बॅकवॉटर दहिगाव येथे जाऊन कामाची पाहणी केली. वनविभाग आणि शेतकऱ्यांचे तसेच इतर काही तांत्रिक अडचणींमुळे काम थांबले आहे, यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी नगर परिषद सरसावली आहे. योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून पुढील वर्षाच्या दिवाळीपर्यंत उजनीचे पाणी जामखेडला आणण्याचे ठोस नियोजन करण्यात आल्याचे नगर परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले. जामखेड शहरातील आणि जामखेड शहरातील पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना ह्या पाण्यासाठीचा जो त्रास आहे तो आपले महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आदरणीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांच्या लक्षात आला आणि त्यांनी जी ही दहिगाव ते जामखेड ही पाणी पुरवठा योजना ही मंजूर केली, पाणी पुरवठा योजना आणली आणि या पाणी पुरवठा योजनेचे काम आता बऱ्यापैकी आपण पूर्णत्वास आलेलं आहे. दहिगाव ते जामखेड शहर ह्यामध्ये 11 किलोमीटरचा हा पाणी पाईपलाईनची राहिलेली आहे, अडचणी आहेत. त्या अडचणी समजून घेऊन त्या कशा दूर लवकरात लवकर करता येईल आणि माझ्या या सर्व जामखेड शहरातील आणि जामखेड शहरातील पंचक्रोशीतील नागरिकांना, माता भगिनींना या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मिटवण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो आहोत. नगर परिषदेच्या महाराष्ट्र राज्यस्तर नगरोत्थान महाअभियान या योजनेअंतर्गत जी जामखेड शहरासाठी पाणी पुरवठा योजना आहे, या योजनेच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अनुषंगाने दहिगाव या ठिकाणच्या जॅकवेल या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करता जामखेड नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व समित्यांचे सन्माननीय सभापती आणि नगरसेविका या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यासाठी उपस्थित आहेत. सोबतच जामखेड नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या योजनेची कार्यान्वयन यंत्रणा ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही पूर्ण ठेव तत्वावर आहे. त्यामुळे या योजनेचं तांत्रिक सल्लागार आणि कामाचं एक्झिक्युशन करण्याचं काम हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता देखील आणि त्यांची पूर्ण टीम देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सोबतच या कामाचे कंत्राटदार ईगल इन्फ्रा यांचे प्रोप्रायटर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाणी पुरवठा योजनेचे आत्तापर्यंतचे झालेले काम आणि भविष्यामध्ये आपल्याला अपेक्षित असलेले काम, त्यासाठी लागणारा अंदाजित वेळ या अनुषंगाने सगळी चर्चा या ठिकाणी झालेली आहे. यामध्ये प्रशासकीय पातळीवर ज्या काही समस्या आहेत किंवा त्याला आपण अडथळे म्हणू किंवा जे काही मार्ग काढणं अपेक्षित आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने देखील आणि वेळोवेळी नगर परिषदेने देखील संबंधित अधिकाऱ्यांसोबत, संबंधित प्राधिकरणासोबत पत्रव्यवहार केलेला आहे. त्या पत्रव्यवहाराची पुढील दिशा काही दिवसातच आम्ही पण त्या कार्यालयाला प्रत्यक्षात व्हिजिट देऊन ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. दुसरा मुद्दा, जे काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत किंवा प्रायव्हेट खाजगी मालमत्ता धारकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न हा नगर परिषद प्रशासनासोबतच पदाधिकाऱ्यांचा देखील आहे. यामध्ये पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका यासाठी आहे की कन्व्हिन्सिंग करण्याची, त्यांच्याशी साधक बाधक चर्चा करण्याची याची मुहूर्तमेढ सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सन्माननीय अध्यक्ष मॅडम यांनी ही सुरुवात केली आहे. यातूनच नक्कीच हे जे काय चर्चेतून कळलेल्या ज्या गोष्टी आहेत की साधारणतः 8 ते 10 किलोमीटरचा जो काही पॅच जो काही बाकी आहे त्या पॅचचा थोडासा पर्याय काढण्याचा प्रयत्न प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या समन्वयातून, यांच्या सहकार्यातून काढण्याचा प्रयत्न आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जो शहरातला आहे, शहरातला राष्ट्रीय महामार्ग आणि त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणचा आहे. त्या अनुषंगाने सध्या हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामुळे सध्या त्यावर मी काही भाष्य करणार नाही. परंतु यातून नक्कीच न्यायालयाच्या पातळीवर तोडगा काढून याचा देखील लवकरात लवकर काहीतरी सोल्युशन काढून लवकरात लवकर जामखेडकरांना हे पाणी पुरवठा योजनेचं पाणी पोहोचवण्याचं काम हे प्रशासन आणि कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगर परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे लवकरात लवकरच पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असेल. जामखेड नळ पाणी पुरवठा योजनेचं जे काही काम प्रगतीपथावर आहे
त्यामध्ये एकंदर जी काही उजनी धरणापासून जे जामखेड शहरापर्यंत अशुद्ध पाणी आणि शुद्ध पाणी या दोन्ही मिळून एकंदर 99 किलोमीटर पाईपलाईन टाकायची आहे. या 99 किलोमीटरमध्ये आपले अशुद्ध पाण्याची जी लांबी आहे ती 65 किलोमीटर आहे. त्या 65 किलोमीटरपैकी जवळजवळ 55 किलोमीटरचं काम हे पूर्ण झालेलं आहे. उरलेले जे काही पाईपलाईनचं जे काम करण्यासाठी प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स म्हणजे प्रामुख्याने आता लोकल लेवलचे काही प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर रस्त्याच्या कडेने टाकताना ज्या काही नाहीच्या ज्या अडचणी आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स, हे असे परत फॉरेस्टचे प्रॉब्लेम्स, ह्या अशा प्रॉब्लेम्सना सध्या फेस करणं चालू आहे आणि त्या अनुषंगाने आज सर्व यांची ही म्हणजे क्षेत्र पाहणी ही चालू आहे. तर ह्या याच्यामध्ये सर्वात प्रामुख्याने कसं पाईपलाईनचं काम जे आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्व पूर्ण होईलच तो काही विषय नाही आहे. पण महत्त्वाचं जी जलशुद्धीकरण केंद्रासाठी जी जागा आहे ती जलशुद्धीकरण केंद्राची जागा जर का लवकर मिळाली ताब्यात तर जलशुद्धीकरण केंद्राचं काम करायला कमीत कमी 1 वर्ष जातं आणि त्याच्यामुळे 1 वर्ष हा कालावधी आपल्याला ही योजनेतून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी लागतोच. ह्या 99 किलोमीटर व्यतिरिक्त जे काही जामखेड शहरामध्ये जे काही वितरणाची व्यवस्थेचे काम आहे त्याची त्या पाईपलाईनची लांबी स्वतंत्र आहे, त्याचंही काम साईड बाय साईड हे चालूच आहे. तर साधारण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ही योजना सक्षमपणे कार्यान्वित होईल अशी तर 100% अपेक्षा आहे. शहरासाठी व पंचकृषीसाठी असणारी पाणी पुरवठा योजना आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाजनादेश यात्रेमध्ये तत्वता मान्यता दिल्याच्या नंतर 2019 साली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ही योजना त्या ठिकाणी बंद झाली आणि त्यानंतर परत महायुतीचं सरकार 2022 साली आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांनी या योजनेला पुन्हा चालना दिली आणि ही योजना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडून मंजूर करून घेतली आणि ही योजना मंजूर करून घेतल्याच्या नंतर या कामाला अधिक गती आली आणि ही गती आज आपण पाहतोय की 67 किलोमीटरपैकी जवळपास 55 किलोमीटरची पाईप टाकण्याची योजना पूर्ण झालेली आहे. उर्वरित 11 ते 12 किलोमीटरची योजना काही तांत्रिक शेतकरी बांधवांची अडचण असेल, त्या ठिकाणी शासकीय जागेंची अडचण असेल, ती देखील पुढील काळात जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, सन्माननीय सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका यांच्या संयुक्त बैठकीमध्ये ही योजना पूर्ण होईल असं या ठिकाणी नमूद करतो. 2019 साली या योजनेसाठी पाठपुरावा करत असताना त्यावेळेला पाणीपुरवठा सभापतीपद हे माझ्याकडे जबाबदारीने होतं आणि त्यावेळेला जे काही प्रशासकीय बाबीच्या मंजुरी असतील, कृष्णा खोरेचे असेल, त्याच्यानंतर सोलापूर इरिगेशनचे असेल, त्याच्यानंतर करमाळा नगर परिषदचे असेल, नाशिक विभागाचे असेल, पुणे विभागाचे असेल, अगदी मुंबईपर्यंत ज्या पाणी आरक्षणाच्या ज्या काही त्या ठिकाणी मागण्या होते त्याच्यासाठी पाठपुरावा त्यावेळी आम्ही केला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून ही योजना पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहे. जवळपास 70% काम पूर्ण झालं आहे. जलशुद्धीकरणाचा महत्त्वाचा जो भाग आहे तो पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचा आम्ही त्या ठिकाणी सर्वजण एकत्रित प्रयत्न करणार आहोत. आमचा हा संकल्प आहे की 2027ची जी दिवाळी असेल ती दिवाळी गोड करण्यासाठी ही पाणी योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल.